तर आजचा हो तर आजचा आपला ऑप्शन ट्रेडिंगचा शेवटचा क्लास आहे आणि त्या शेवटच्या क्लासमध्ये कालचे आपण ट्रेडिंग सायकोलॉजी बद्दल माहिती घेणार आहोत. कारण कसं आहे की ऑप्शन मध्ये काम करत असताना सगळ्यात जास्त महत्वाचा रोल हा आपल्या सायकोलॉजीचा जास्त असतो. तुम्ही काय शिकलाय, किती शिकलाय याच्यापेक्षा तुम्ही ते किती चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकताय आणि ते इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्ही कशा कशा पद्धतीने विचार करताय याचा उपयोग योग्य पद्धतीने झाला तरच तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकताय किंवा तुमचा लॉस वाचवू शकताय. आणि या सर्व गोष्टी घडवण्यासाठी काय पाहिजे तुमच्याकडे की सायकोलॉजी स्ट्रॉंग पाहिजे आहे. पण ही सायकोलॉजी एका दिवसात किंवा आजचा क्लास झाला आणि तुम्हाला ही क्लास झाल्यानंतर सायकोलॉजी तयार झाली असं होणार नाही. कारण ट्रेडिंगची जी सायकोलॉजी आहे ती हळूहळू जसं जसं तुम्ही निर्णय घेत जाताय मार्केटच्या कंडिशन्स नुसार त्यानुसार ती डेव्हलप होत जाते. परंतु ती डेव्हलप करण्यासाठी आपल्याला ठराविक पद्धतीने विचार करायला सुरुवात करावी लागते. डेव्हलप म्हणजे जर आपण मार्केटमध्ये काम करत असताना चुकीच्या पद्धतीनं काम करत गेलो, चुकीच्या पद्धतीने विचार करत गेलो तर आपली ट्रेडिंग सायकोलॉजी तर डेव्हलप होईल, परंतु ती चुकीच्या पद्धतीने काम करण्याची डेव्हलप होईल. आपल्याला योग्य पद्धतीने ट्रेडिंग कसं करायचं आहे आणि ती योग्य पद्धतीने काम करण्यासाठी जी सायकोलॉजी तयार करायला पाहिजे आहे त्यासाठी आपल्याला ठराविक गोष्टी आहेत आणि या हे जे ठराविक गोष्टी म्हणजे जे जनरल गोष्टी आहेत आणि त्या जनरल गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. तर त्यासाठी काय करायला पाहिजे आहे की सर्वात पहिला आपण ऑप्शन मध्ये जर काम करणार असं तर एक आपलं डिसिजन असायला पाहिजे आहे की मी ऑप्शन मध्ये काम करणार आहे, मी FNO मध्ये काम करणार आहे, तर मी कशा पद्धतीचा ट्रेडिंग करणार आहे. कशा पद्धतीचा म्हणजे काय की आज मला वाटलं मी आज पोझिशनल घेणार आहे. पोझिशन म्हणजे एक महिन्यासाठी एखादा ऑप्शन बाय करणार आहे. उद्या आपलं मत बदल झाला आणि उद्या असं वाटलं की नाही मी आता 2-3 दिवसासाठी ट्रेडिंग करणार आहे. किंवा एका दिवशी आपल्याला वाटेल की आजपासून आपण इंट्राडे चालू करू. अशा पद्धतीनं आपण आपल्यासारखं सेटअप, स्ट्रॅटेजी किंवा विचारसरणी ट्रेडिंग बद्दल सतत बदलून चालणार नाही. तर आपण काय आहोत, आपली सायकोलॉजी काय आहे, मी वाट बघत बसू शकतो का? काय मी लवकर एंट्री करून लवकर एक्झिट करणारा माणूस आहे जेणेकरून जास्त मला वाट बघायला जमत नाही. अशा पद्धतीनं आपण स्वतःचा विचार करून ऑप्शन मध्ये जर आपण काम करणार असेल तर मी कसा काम करेन, इंट्राडे मध्ये काम करेन का स्विंग ट्रेडिंग साठी किंवा थोडक्यात आपण पोझिशन म्हणतो 1 आठवड्यासाठी, 2 दिवसासाठी, 1 महिन्यासाठी हे ठरवायला पाहिजे आहे. आणि ज्यावेळी असं ठरेल तर त्यावेळी त्या पद्धतीने आपली सायकोलॉजी तयार होईल. म्हणजे जर समजा आपण जर इंट्राडे मध्ये काम करायचं आहे असं ठरवलं, बरोबर, तर इंट्राडे मध्ये काम करायचं असते त्यावेळी आपल्याला गोष्ट काय बघायला लागतात की प्राइस मध्ये कशा पद्धतीने मोमेंटम व्हावं लागल्यात. एक एकदा आपण एंट्री केल्या केल्या लगेच आपला स्टॉप लॉस हिट होतो तर त्यावेळी आपल्याला लगेच एक्झिट व्हावं लागतं. किंवा एंट्री केल्यानंतर लगेच आपलं टार्गेट मिळत नाही, स्टॉप प्राइस काय होते कन्सॉलिडेशन होते आणि कन्सॉलिडेशन झाल्यानंतर मग एखाद्या बाजूला मोमेंटम मिळत असतं. मग या कन्सॉलिडेशनच्या फेज मध्ये आपल्याला शांत बसून राहावं लागतं. मग तुम्ही इंट्राडेचे प्लेयर असाल आणि संध्याकाळी मार्केट 3 वाजता आपल्याला सर्व पोझिशन 3, 3:15 पोझिशन क्लोज करून बाहेर बसायला लागतं. ही जर आपली सायकोलॉजी तयार झाली असेल आणि आपण जर समजा स्विंग ट्रेडिंग 1-2-3 दिवसाचा प्लॅन करून ट्रेडिंग करायचा विचार केला तर त्या 2-3 दिवसांमध्ये आपण एखादी पोझिशन घेऊन गेलो तर आपल्याला ते प्राइस बघत राहणं किंवा आपलं रेग्युलर काही काम चालू असतं, ऑफिसचं काम चालू असेल किंवा आपला काही बिझनेस आहे तर ते काम चालू असताना आपल्या डोक्यामध्ये सदैव तीच विचार येत असतात की आता मार्केट तो जो पोझिशन आहे त्या पोझिशन मध्ये प्राइस ऍक्शन कशी झाली असेल, माझी पोझिशन प्रॉफिट मध्ये गेली असेल का लॉस मध्ये गेली असेल, अशा गोष्टी सदैव डोक्यात चालू राहतात. आणि वाट बघत राहणे किंवा प्राइस एक तर स्टॉप कट होतोय का, प्राइस प्राइस बघत राहणे, स्टॉप लॉस हिट होणार आहे का प्रॉफिट हिट टार्गेट हिट होणार आहे, या गोष्टी आपल्याला
समजत नाहीत किंवा वाट बघत राहणं, आपल्याला पेशन्स नसतात. इंट्राडे मध्ये कसं पेशन्स जास्त बघावं लागत नाही, झटक्यात आपल्याला निकाल मिळतात. मग या गोष्टी असल्या तर आपण त्या पद्धतीनं मोल्ड व्हावं लागतं. स्विंग करणारा असेल तर स्विंग ट्रेडिंगच्या लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपल्याला अडॉप्ट कराव्या लागतील, किंवा इंट्राडे मध्ये असेल तर त्या गोष्टी अडॉप्ट कराव्या लागतील. मग आपण काय करायला पाहिजे की त्यापैकी मला चांगलं काय जमू शकतं, की मे बी एका व्यक्तीला इंट्राडे चांगलं जमू शकेल आणि एखाद्या व्यक्तीला स्विंग ट्रेडिंग चांगलं जमू शकतं. मग दोघांचं पण ऑप्शन ट्रेडिंगच करणार असेल, पण तो दोघांचं बिहेवियर दोन्ही ठिकाणी वेगवेगळं असावं लागतं. मग त्यानुसार तुम्हाला स्वतःच आधी ओळख करून घ्यायला पाहिजे की तुम्ही कशा पद्धतीचं ट्रेडिंग करणार आहात. आणि सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट येते की तुम्ही ज्यावेळी तुम्हाला समजतं की मी इंट्राडे करणार आहे किंवा स्विंग ट्रेडिंग करणार आहे, तर त्यावेळी तुम्ही कोणत्या प्रकारचं चार्ट ट्रेडिंग करणार आहात. म्हणजे तुम्ही लाईन चार्ट वरती प्राइस ऍक्शन पाहणार आहात का, तुम्ही कॅन्डल स्टिकचा पॅटर्न बघणार आहात, तुम्ही जो म्हणजे काय म्हणतो जो सेटअप वापरणार आहे तो सेटअप कशा प्रकारचा असायला पाहिजे. काही जण चार्ट पॅटर्नचा वापर करतात. चार्ट पॅटर्न मध्ये समजा ट्रँगल तयार झालेला आहे, असेंडिंग ट्रँगल, डिसेंडिंग ट्रँगल, डबल टॉप, डबल बॉटम, हेड अँड शोल्डर, अशा पद्धतीचे अनेक चार्ट पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात. मग या मी ऑप्शन ट्रेडिंगच्या किंवा कोणताही ट्रेडिंग असेल तर या सर्व चार्ट पॅटर्नचा वापर करून ट्रेडिंग करणार आहे का, हे आपल्याला पहिला समजून घ्यायला पाहिजे. आणि हे चार्ट पॅटर्न मी वापर करणार असेल तर त्याच्यासाठी कन्फर्मेशन म्हणून मी आणखीन काय वापर करणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा एक कॅन्डल चार्ट पॅटर्न तर झालं, पण चार्ट पॅटर्न बघत असताना त्यामध्ये मी एक मोठी ब्रेकआउटची कॅन्डल पाहणार. ब्रेकआउटची कॅन्डल म्हणजे कॅन्डल स्टिकचं फॉर्मेशन असेल, म्हणजे कन्फर्मेशन तुमचं कॅन्डल स्टिक वरती होणार आहे. किंवा प्राइस ऍक्शन, ज्याला आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स पण म्हणतो, की प्राइस आत्ता कोणत्या लेवलला ट्रेड करायला लागल्या, ती सपोर्ट वरती काम करत आहे काय रेजिस्टन्स वरती काम करत आहे. मग एखादं चार्ट पॅटर्न समजा एक डबल टॉपचं पॅटर्न तयार झालेलं आहे आणि डबल टॉपचं पॅटर्न रेजिस्टन्सच्या लेवलला तयार झालेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय होते, डबल कन्फर्मेशन मिळतं. सपोर्ट सॉरी रेजिस्टन्स तर आहे आणि त्या रेजिस्टन्सच्या ठिकाणी जो अपट्रेंड आहे किंवा प्राइस जी वरती गेलेली आहे तो प्राइसचा रिव्हर्सलचा आपल्याला सिग्नल मिळायला लागलाय. मग असं आपण काहीतरी आपला एक स्वतःचा सेटअप वापरायला पाहिजे आणि त्या सेटअप प्रमाणे आपण काम करायचं आहे. परंतु त्याच पद्धतीने काम करायचं असेल तर तो जो सेटअप आपण निवडलेला आहे किंवा कशा पद्धतीने आपण ट्रेडिंग करणार आहोत, तर तो ट्रेडिंगचा सेटअप बॅक टेस्टिंग मध्ये म्हणजे भूतकाळामध्ये तो सेटअप किंवा त्या पद्धतीचे जे पॅटर्न किती वेळा तयार झाले होते, तयार झालेले ते पॅटर्न जर समजा आपल्याला 10 वेळा ते पॅटर्न सापडले भूतकाळामध्ये, तर 10 वेळा तसे पॅटर्न सापडल्यानंतर आपल्याला 10 पैकी किती ट्रेडमध्ये प्रॉफिट मिळालेला आहे, किती ट्रेडमध्ये लॉस मिळालेला आहे, झाला असता तर प्रॉफिट किती रुपयाचा झाला असता, टोटल लॉस झाला तर कितीचा झाला असता. मग या सर्व गोष्टी बॅक टेस्टिंग करून आपल्याला समजलं पाहिजे की हा या अमुक प्रकारचे पॅटर्न सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा वापर करून आपण काम केलं तर आपली जी प्रॉफिटमध्ये जाण्याची शक्यता 50% ते 60% आहे. आणि हे ज्यावेळी आपल्याला समजतं त्यावेळी आपण म्हणतो की मग आपण आपल्या रिस्क रिवॉर्ड किंवा मनी मॅनेज प्रमाणे तो सेटअप मला कट व्हायलाय. अरे कट होण्याचं काही कारण तर नाही आता. बर, एक मिनिट. तर आपल्याला सेटअप आपला कोणता आहे हे आपल्याला समजलं गेलं पाहिजे आहे आणि त्यानुसार आणखीन एक काम करायला पाहिजे की जर समजा तुम्हाला एखादं समजलं की XYZ सेटअप हा आपल्यावरती काम करतोय किंवा याद्वारे
तर कोणता सेटअप आपला काम करतो हे एकदा तुमचं ठरलं, फिक्स झालं आणि त्यानुसार तुम्ही काम करायला सुरुवात केला आणि काही वेळा अशी फेज येणार आहे की ज्यावेळी तुमच्या सेटअप प्रमाणे काम होणार नाही. तुम्हाला अपेक्षित जे रिझल्ट्स आहेत ते रिझल्ट्स आपल्याला मिळणार नाही किंवा लॉस व्हायला चालू होईल आणि त्यावेळी आपण मग एक दोन तीन कंटिन्यू लॉस झाल्यानंतर हा सेटअप काम करत नाही असं म्हणून आपण नवीन एक सेटअप शोधायला चालू करतो. तर अशा पद्धतीनं करायचं नाही. तर एक सेटअप निवडला, शोधला, त्याचं बॅक टेस्टिंग केलं. बॅक टेस्टिंग केल्यानंतर आपण आपल्याला तो योग्य वाटला. योग्य वाटल्यानंतर त्याप्रमाणे काम करायला चालू केलं आणि का चालू केल्यावर दोन तीन सलग स्टॉप लॉस हिट झाले, लॉस झाला म्हणून त्याला एकदम बदलायचं नाहीये. तर सेटअप वरती पूर्ण विश्वास ठेवायचा. सेटअप प्रमाणे आपण काम करत राहायचंय. फक्त त्यामध्ये काही सतत सातत्याने लॉस होत राहिले तर त्यामध्ये मग एकदा आत्मपरीक्षण करायचं आहे की तो जो सेटअप आहे जो चांगला काम करत होता असं मला वाटत होतं आणि आता काम करणं झालं या फेज मध्ये बदल कुठे झालाय. मे बी मार्केटचं फेज चेंज झाला असेल. म्हणजे ज्यावेळी आपण बॅक टेस्टिंग केलं त्यावेळी मार्केट एक अप ट्रेंड मध्ये होतं आणि एका ट्रेंड मध्ये मार्केट असल्यामुळं कोणताही असेल, अप ट्रेंड असेल किंवा डाऊन ट्रेंड असेल, एका ज्यावेळी ट्रेंड चालू असतो तर त्यावेळी सर्व सेटअप सर्व इंडिकेटर्स काम करत असतात. परंतु मार्केट साइडवेज मध्ये गेलेलं आहे आणि साइडवेज मध्ये गेल्यानंतर तुम्ही त्या साइडवेज मध्ये तो एक स्पेसिफिक सेटअपचा वापर करत असाल किंवा इंडिकेटरचा वापर करत असाल तर तो सेटअप आपल्याला प्रॉफिट देणार नाही. मग असे काय फेज चेंज झालेले आहेत का हे आपल्याला पाहावे लागणार आहे आणि जसं जर तो चेंज झालेला असेल तर चेंज झाला असेल तर त्याप्रमाणे आपल्या सेटअप मध्ये सुद्धा आपण फाईन ट्युनिंग करायला पाहिजे. तर या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. पहिली म्हणजे आपण कशा पद्धतीचं काम करणार आहोत हे ठरलं पाहिजे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट आपला सेटअप ठरला पाहिजे. सेटअप करण्यापाठीमागे आपले जे आधारच आहेत म्हणजे चार्ट पॅटर्न असेल, कॅन्डलस्टिक कन्फर्मेशन असेल, हो हो केले, कॅन्डलस्टिक कन्फर्मेशन असेल किंवा सपोर्ट अँड रेजिस्टन्स असेल कन्फर्मेशनसाठी आणि तो सेटअप किती मला प्रॉफिटेबल आहे या सर्व बॅक टेस्टिंग झाल्यानंतर आपण त्यावरती विश्वास ठेवून काम करायचं आहे. ऑप्शन ट्रेडिंग करत असताना आणखीन एक सगळ्यात महत्वाची असते म्हणजे आपण बऱ्यापैकी रिटेलर जे आहे ते ऑप्शन बाईंग साठी जास्त काय करतात प्राधान्य देतात. कारण एक तर कॅपिटल कमी आणि बाईंग मध्ये आपल्याला जास्त प्रॉफिट होऊ शकतो किंवा होत असतो हे आपल्याला माहिती आहे. परंतु कोणताही जर ऑप्शन एक आपण जर एक बाईंग साठी घेऊन जाणार असतो तर कमीत कमी 1 ते 2 दिवसाच्या पुढील जर ती हे असेल पोझिशन आपण ठेवणार असेल किंवा होल्ड करणार असेल तर आपण नेकेड बाईंग किंवा फक्त बाईंग फक्त एखादी ऑप्शन मध्ये लॉंग पोझिशन आपण ज्याला म्हणतो तर ती तयार करायची नाही. 1 किंवा 2 दिवसाच्या पोझिशन सोडून किंवा इंट्राडे सोडून जर आपल्याला एखादी पोझिशन ओव्हरनाईट जरी घ्यायची असेल तरी सुद्धा त्याला आपण काय करायचं हेज करून जायचं म्हणजे एक स्प्रेड बनवूनच जायचं. आपला प्रॉफिट कमी होईल परंतु मार्केट मधील सेंटिमेंट्स वरती किंवा खाली आपल्या विरोधात गेले तर जो होणारा लॉस आहे तो लॉस आपल्याला अनलिमिटेड असतो. म्हणजे आपलं कॅपिटल पूर्ण वाईप ऑफ होऊ शकतं तर ते वाईप ऑफ होऊ द्यायचं नाहीये सुरुवातीच्या काळात. आणि जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला एखाद्या ऑप्शन मध्ये काम करत असताना स्प्रेड बनवूनच काम करायला सुरुवात करायची. विदाउट स्प्रेड कोणताही पोझिशन करायचं नाही. हा तुम्ही एक इंट्राडे करायला लागलाय, मार्केट तुमच्या डोळ्यापुढे स्क्रीन आहे आणि त्यावेळी तुम्ही एखादी नेकेड पोझिशन केलाय बाईंग साठीच म्हणतोय तर ते चालू शकते. तुम्ही त्याचा स्टॉप लॉस लावलाय सिस्टीम मध्ये आणि सोडून दिले ते चालू शकते. परंतु मार्केट उद्या गॅप अप किंवा गॅप डाऊन कुठं ओपन होणार आहे आपल्याला माहिती नाही आणि मार्केट पुढे भविष्यामध्ये ट्रेंडिंग राहणार आहे का साइडवेज मध्ये जाणार आहे हे पण आपल्याला माहिती नसतं. तर आपलं सेंटिमेंट कितीही स्ट्रॉंग बुलिश असू दे फक्त लॉंग पोझिशन घेऊन कोणताही ऑप्शन कॅरी फॉरवर्ड किंवा होल्ड करायचं नाही. नेहमी त्याच्यासोबत एक स्प्रेड करायचंच. तर या महत्वाच्या 3 गोष्टी आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग करत असताना ठेवायला पाहिजे. आणखीन एक म्हणजे एक जे नवीन लोक असतात तर त्यांची एक चूक घडते ऑप्शन ट्रेडिंग करत असताना आणि ती चूक ही सायकोलॉजिकल जास्त असते. ती चूक अशी होते की जर
रेग्युलर कॅशमध्ये एखादा व्यक्ती ट्रेड करत असेल आणि त्याची प्राइस जर समजा 100 रुपये असेल, एक स्टॉक आहे त्याची कॅश मार्केटमध्ये प्राइस 100 रुपये आहे, तर 100 रुपयाला बाईंग केलं आणि ती प्राइस वरती न जाता 80 रुपयाला आली, तर स्टॉप लॉस मधून बाहेर न पडता 80 रुपयाला परत ऍव्हरेज केलं जातं आणि परत खाली गेली तर 70 रुपयाला ऍव्हरेज केलं जातं. आणि काही नशिबानं किंवा योगायोगानं प्राइस तो 70 वरून ज्यावेळी वरती जायला चालू होतो आणि 70चा ज्यावेळी परत 100 होतो, तर त्यावेळी तो व्यक्ती ज्याने ऍव्हरेज केलं होतं तो प्रॉफिट मध्ये असतो. बरोबर, हे नक्की बरोबर आहे आणि त्या पद्धतीने केलं तर फायदा होतो. आणि काही जण हेच लॉजिक ऑप्शन मध्ये वापरायचा प्रयत्न करतात. म्हणजे एखादा एक कॉल किंवा एखादा पुटचा ऑप्शन बाय केलेला आहे आणि प्राइस आपल्या विरुद्ध डायरेक्शन मध्ये गेली किंवा साइडवेज मध्ये गेली, तर त्याच्या ऑप्शनचे प्रीमियम कमी व्हायला चालू होतात आणि 100 रुपयाचा ऑप्शनचा प्रीमियम कमी होऊन 60 रुपये आला, तर त्यावेळी आपल्याला तो प्रीमियम 100चा प्रीमियम 60 रुपये आलाय म्हणजे आपल्याला तो स्वस्त वाटत असतो, म्हणून ते 60 रुपयाला आणि परत अवरेज आउट करायला चालू करतात आणि 60चा जो परत 40 जातो तर पुन्हा तिथं पोझिशन ऍड करतात आणि तो स्टॉक तो ऑप्शन ऍव्हरेज करायला चालू करतात. तर ऑप्शन मध्ये अशा पद्धतीनं ऍव्हरेज आउट अजिबात करायचं नाही. आणि जो स्टॉक किंवा ज्या पोझिशन मध्ये आपल्याला लॉस व्हायला लागलाय, जितक्या लवकर होईल, शक्य होईल तितक्या लवकर तो आपला ऑप्शन मधील लॉस मान्य करून मार्केटला तितका लॉस देऊन लवकर बाहेर पडायचा आहे. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑप्शन बाईंग मध्ये केलेला पोझिशन हा लुझिंग ट्रेड मध्ये ऍव्हरेज आउट करायचं नाही. तुम्ही तुमचा 100 रुपयाचा ट्रेड पुढे वाढत गेला आणि 120 125 झाला, त्या ठिकाणी तुम्ही एखादं पोझिशन वाढवा, चालतंय, परंतु 100चा 80 झालाय, स्वस्त आहे म्हणून तो 80 रुपयाला परत खरेदी करायचा नाही. 80चा 50 झालाय म्हणून 50% प्राइस खाली पडल्या म्हणून तो परत खरेदी करायचा नाही. कारण त्या 100चा 80 झाला आणि 80चा 50 झाला तर परत त्याला 100 वरती येण्यासाठी खूप शक्यता कमी असते, कारण तो स्ट्राईक ऍट द मनी पेक्षा तो त्या आउट ऑफ द मनी मध्ये जास्त गेलेला असतो किंवा त्या प्रीमियमची थिटा व्हॅल्यू जास्त झालेली असते. त्यामुळे एखादा ट्रेड लुझिंग मध्ये गेला किंवा लॉस मध्ये गेला तर त्याला कधीही ऍव्हरेज करायचं नाहीये. आणि एक महत्वाची गोष्ट आहे म्हणजे काही वेळा आपण ऑप्शन बाय करतो आणि ऑप्शन बाय केल्यानंतर कोणत्या प्राइसला आपल्याला बाहेर पडायचं आहे, स्टॉप लॉस मध्ये देऊन, लॉस मध्ये कोणत्या प्राइस वरती कोणत्या लेवलला त्या पोझिशन मधून बाहेर पडायचं आहे हे आपल्या डोक्यात असतं. 100 रुपयाला मी घेतलोय, 90 रुपयाचा माझा स्टॉप लॉस आहे, 120 रुपये माझं टार्गेट आहे, हे आपल्या डोक्यात आहे आणि आपण तो सिस्टीम मध्ये आपला स्टॉप लॉस टाकत नाही. कारण इंट्राडे करत असाल तर आपल्याला माहित आहे की प्राइस आपल्या डोळ्यापुढे आहे, तुम्ही सर्व स्क्रीन तुम्ही बघत बसलाय दिवसभर आणि मग काय ट्रेडिंगला तो स्टॉप लॉस लावायची गरज काय, असं शंका येऊ शकतात. किंवा कधी कधी आपल्याला वाटते की मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी आहे, प्राइस जाईल खाली, स्टॉप लॉस हिट होईल आणि परत प्राइस आपल्या दिशेने जाईल, मग त्यापेक्षा प्राइस स्टॉप लॉस हिट न होण्यासाठी आपण तो स्टॉप लॉस लावतच नाही. 100 रुपयाचा प्राइस 90ला आली तर 89 पर्यंत माझी प्राइस जाईल आणि तिथनं वरती जाईल या भीतीपोटी आपण तो स्टॉप लॉस लावत नाही किंवा लावला तर तो 85चा लावतो. मग या कंडिशन मध्ये काय होतात की आपले जे अपेक्षित लॉस असतो की एका ट्रेड मध्ये मी 2000 रुपये 3000 रुपयाचा लॉस देणार आहे, तर त्या लॉसला आपण तो लॉस न घेता त्याच ट्रेडमध्ये सिस्टीम मध्ये स्टॉप लॉस न लावल्यामुळं 4000 5000 अपेक्षेपेक्षा जास्त स्टॉप लॉस ची व्हॅल्यू देतो. त्यामुळं ज्यावेळी आपली बाईंगची पोझिशन एक्झिक्यूट होईल, बाईंगची ऑर्डर एक्झिक्यूट होईल, आपल्याला तो स्टॉक आपल्या पोझिशन मध्ये येईल, त्याच्या दुसऱ्या वेळेच्या आत, दुसऱ्या मिनिटाच्या आत, म्हणजे पहिल्याच मिनिटाला त्याच्यामध्ये आपण किती रुपयाला स्टॉप लॉस देऊन बाहेर पडणार आहे, तो स्टॉप लॉसची व्हॅल्यू तिथे टाकायचीच. ओके, लक्षात आलंय मी काय काय गोष्टी सांगायला. आणि या सर्व गोष्टी काय, या सर्व पूर्णपणे सायकोलॉजिकल आहेत आणि या फॉलो करायलाच पाहिजेत. म्हणजे काही वेळा असं वाटलं की हा ठीक आहे, हा मी बघायला लागलो, प्राइस आता कुठं अजून स्टॉप लॉस माझी व्हॅल्यू वर आहे, प्राइस एका झटक्यामध्ये आता काल परवा 2-3 दिवसात आपण बघायला लागलोय
15 मिनिटांमध्ये बँक निफ्टी 500 पॉईंट खाली आणि पुढच्या 15 मिनिटांमध्ये 500 पॉईंट वर असे घडामोडी घडायला लागल्या. आणि त्या घडामोडी नेहमी घडत असणार आहे हे आपल्याला अपेक्षितच धरून मार्केटमध्ये काम करायचं आहे. मग जर 500 आपला स्टॉप लॉस 50 रुपयाचा आहे आणि प्राइस 200 रुपये 500 रुपये आपल्या विरुद्ध दिशेला गेली तर तो त्यावेळी आपलं पूर्ण कॅपिटल वाईप ऑफ होऊ शकतं. त्यामुळे ऑप्शन बाईंग असेल किंवा ऑप्शन सेलिंग असेल, स्टॉप लॉस सिस्टीम मध्ये पडला पाहिजे. पोझिशन आपली झाल्या आणि एक मत मग ज्यावेळी तुम्ही किती रुपये मग ना ते तुमच्या कसं आहे, आपण ज्यावेळी एखादा सेटअप तयार करणार आहे आपण म्हणतो ना, तर तो सेटअप तयार करत असतो तर त्या सेटअप मध्ये आपण बाय का करायला लागलो हे आपल्या येतं समजतं. बरोबर, ठीक. उदाहरण झालं जर आता आता हा चार्ट जरा की या 2 कॅन्डल मोठ्या तयार झाल्यात, प्राइस इथून अपट्रेंडला आहे आणि अपट्रेंड झाल्यानंतर या ठिकाणी प्राइस थोडस थांबली आणि परत वरती जायचा प्रयत्न करायला लागले. ओके, तर हा चार्ट पॅटर्न कोणता झाला? पोल अँड फ्लॅगचा पॅटर्न तयार झाला बऱ्यापैकी. मग या पोल अँड फ्लॅगचा इथं ब्रेकआउट झाला तर मी इथं बाय करेन आणि हा माझा स्टॉप लॉस असणार आहे. बरोबर, हा असेल किंवा आणखीन याच्यापेक्षा थोडासा खाली, म्हणजे या पॉईंट पर्यंत माझा स्टॉप लॉस असणार आहे. म्हणजे किती, जर इथं 100 असेल तर हा 95 आहे, म्हणजे 5 रुपयाचा माझा स्टॉप लॉस झाला आणि इथून माझं टार्गेट 110 रुपये झालं. म्हणजे 5 रुपये मी स्टॉप लॉस दिला, 10 रुपयाचं माझं टार्गेट झालं. परंतु आता ऑप्शन मध्ये काम करायला लागलोय तर मी ऍट द मनीचा ऑप्शन बाय केलाय की तो 0.45 त्याचा डेल्टा आहे आणि याचा इथं प्रीमियम 10 रुपयाला मला मिळायला लागलाय. मग 10 इथं 0.5चा डेल्टा 5 रुपयेचा आपण केलं तर इथं 2.5 रुपयेचा काय झाला? स्टॉप लॉस झाला. 2.5 रुपयाचा स्टॉप लॉस झाला. 2.5 रुपये स्टॉप लॉस प्रीमियम मध्ये गुणवली त्याची अमाऊंट, लॉट क्वांटिटी. बरोबर, जो किती रुपयाचा स्टॉप लॉस झाला तो किती झाला आणि त्याच्या विरुद्ध. मग आता हे आपलं सेटअप झाला की मी अशा पद्धतीने काम करणार आहे. मे बी असं पण होऊ शकतं की तुम्ही अपेक्षित धरलाय की माझा स्टॉप लॉस हा 2000 रुपयाच्या वरती जाणार नाही, जायला नको, आणि ही कॅन्डल स्टॉप लॉसची खूप मोठी आहे. मग अशा वेळी हे तुमच्या स्टॉप लॉसच्या पट्ट्यात बसत नसेल तर तुम्ही यामध्ये ट्रेड करायचंच नाहीये. तर या गोष्टी तुम्हाला समजणार कधी? तुम्हाला सेटअप तुमचा तयार करता आला पाहिजे आणि हा सेटअप तयार करण्याच्या शिकण्याची जी हे आहे तर त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 5-6 महिने जातील. 5-6 महिन्यामध्ये तुम्हाला समजतंय की मी काय घडायला लागले, तो कोणता चार्ट पॅटर्न झालाय, त्यामध्ये स्टॉप लॉस कितीचा द्यावा लागलाय, प्राइस मध्ये किती आहे, पॉइंट्स मध्ये किती आहे, प्रीमियम मध्ये किती आहे, किती अमाऊंट, किती लॉट क्वांटिटी आहे, म्हणजे माझा स्टॉप लॉस किती रुपयाचा होईल. म्हणजे मी 2000चा स्टॉप लॉस लावा लागले तर 4000 रुपये प्रॉफिट मला मिळायला पाहिजे, परंतु हा स्टॉप लॉसच माझा 4000 रुपयेचा आहे. मग 4000चा स्टॉप लॉस माझा झाला आणि माझा स्टॉप लॉस उडला तर माझं कॅपिटल समजा एक 40,000 रुपयेचा कॅपिटल असेल तर 40,000 कॅपिटल मध्ये 4000 म्हणजे 10% कॅपिटल मी या एका ट्रेड मध्ये लावा लागलोय. मग ते प्रॅक्टिकली व्हायबल आहे का? जर समजा हा स्टॉप लॉस उडला तर 10% माझं कॅपिटल कमी होणार आहे. मी तर 5% प्लॅन केलेला आहे. मग 10% जर तुमचं जात असेल तर तुम्ही या ट्रेड मध्ये काम करायचं नाही. भले ते ऑप्शन नंतर इथून ब्रेकआउट देऊन चांगला वरती जाऊ दे, तुम्ही तो ट्रेड घ्यायचाच नाही जर तुमच्या नियमाच्या रिस्क मॅनेजमेंट मध्ये या गोष्टी बसत नसेल तर. म्हणताना का मग आपल्याला काय करायला पाहिजे, सेटअप तयार करत असताना की रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंट या गोष्टी पण आपल्याला इनकॉर्पोरेट करायला पाहिजे. म्हणजे आपल्या ट्रेडिंग मध्ये की आपल्या त्या सेटअप मध्ये एखाद्या ट्रेड मध्ये मी किती रुपयाची रिस्क घेणार आहे. समजा माझ्याकडे 1,00,000 रुपये आहे तर 1,00,000 रुपये आज जर माझ्याकडे असेल तर माझा सेटअप मला किती अॅक्युरेसी सांगायला लागलाय, 50% अॅक्युरेसीचा आहे का, 30% अॅक्युरेसीचा आहे का, 70%चा आहे. जर तुमच्या सेटअपची अॅक्युरेसी 50% असेल तर आणि जर तुम्ही एका ट्रेडमध्ये 10%ची रिस्क घ्यायचा विचार केला असेल तर 50% म्हणजे 10 ट्रेड मध्ये तुम्ही 5 वेळा प्रॉफिट मध्ये जाऊ शकता किंवा 5 वेळा लॉस मध्ये जाऊ शकता मोठं. परंतु मी जर 10% जर रिस्क घेतली एका कॅपिटल वरती आणि हे पहिले 5 ट्रेड माझे लॉस मध्ये गेले तर माझं 50% कॅपिटल एकाच दिवशी किंवा सलग 5 ट्रेड मध्ये माझं 50% कॅपिटल
कमी होऊ शकतं. मग मी तेवढा मोठा रिस्क घ्यायचा आहे का? 5,000 रुपयाची मी रिस्क घ्यायची आहे का? त्याच्याऐवजी मी काय करतो की मी 2,000 रुपयाची रिस्क घेईन. 2,000ची रिस्क घेतल्यामुळे काय होईल की माझे कमीत कमी एक 6 ट्रेड माझ्या विरुद्ध गेले, तरी सुद्धा माझं फक्त 10 ते 12% कॅपिटल कमी होईल. 6 ट्रेड जरी माझ्या विरुद्ध गेले तर 10 ते 12% कॅपिटल माझं कमी होईल आणि माझ्याकडे 85 ते 90 हजार रुपये अजून शिल्लक राहतील, जेणेकरून मी पुढचे ट्रेड सुद्धा कोणत्याही टेन्शन घेतल्याशिवाय इमोशन्स न घेता मी परत ट्रेड करू शकेन. मग हा जो रिस्क मॅनेजमेंट आहे हा आपल्याला सेटअप ठरवताना गोष्टीचा विचारात घ्यावा लागतो. शिवाय मनी मॅनेजमेंट, मी माझ्याकडे समजा 1,00,000 रुपये आहे, तर 1,00,000 रुपये असेल तर मी एका दिवशी ट्रेड करताना एका दिवसामध्ये मी किती ट्रेड करणार आहे, एका ट्रेडमध्ये मी किती रुपये, म्हणजे मी एकाच ट्रेडमध्ये पूर्ण 1,00,000 रुपयाचं मी पोझिशन तयार करू शकतो का? केलं तर काय होईल, लॉस कितीचा होईल, प्रॉफिट कितीचा होईल. लॉस झाला तर मी परत उद्यासाठी किंवा पुढच्या ट्रेडसाठी माझ्याकडे पैसे कुठून आणणार? किंवा जर समजा एक संधी आपल्याला दिसली की XYZ ट्रेडमध्ये तुम्ही ऑप्शन मध्ये बाईंग करू शकता आणि तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या 1,00,000 रुपयाचं तुम्ही सगळे पैसे त्या ऑप्शन मध्ये टाकला आणि बाय केला, परंतु त्यानंतर दुसरा एक ट्रेड तुम्हाला चांगला मिळाला आणि तो ट्रेड जास्त प्रॉफिट देऊ शकतो किंवा जास्त चांगल्या पद्धतीचा सेटअप तयार झालेला आहे असं तुम्हाला वाटायला लागले, परंतु तुमच्याकडे पैसे नाहीत, कारण जे कॅपिटल आहे ते सर्व एका ट्रेडमध्येच तुम्ही गाठलाय. तर मग ते दुसऱ्या ट्रेडमध्ये शोधून पण तुम्हाला काय फायदा नाही. आणि जर पहिल्या ट्रेडमध्ये आपण जास्त कॅपिटल लावलं म्हणजे आपली पोझिशन मोठी झाली आणि मोठ्या पोझिशन झाल्यानंतर आपला त्यामध्ये प्रॉफिट झाला तर मोठा होणारच आहे, परंतु लॉस झाला तर लॉस पण मोठा होणार आहे. मग या लॉस मोठा जर झाला असेल आपला झाला तर मग त्यावेळी आपलं काय होतं की आपलं पूर्ण कॅपिटल किंवा बऱ्यापैकी कॅपिटल वाईप ऑफ होऊ शकतं. त्यामुळं एकाच ट्रेडमध्ये मोठी हेवी पोझिशन्स तयार करायची नाही, तर कमीत कमी एक पोझिशन केल्यानंतर 4 ते 5 नवीन ट्रेड मी घेऊ शकेन एवढे कॅपिटल पाठीमागं आपल्या रिकामं राहिलं पाहिजे. म्हणजे जसं आपण म्हणतो की आपल्याकडे 100 रुपये असेल तर 100 रुपये असेल तर आपण सगळे 100 रुपये एकाच पाकिटात ठेवायचं नाही. वरच्या खिशात 50 रुपये, एका डाव्या बाजूच्या खिशामध्ये एक 20 रुपये, पाठीमागच्या खिशात 10-20 रुपये असं ठेवलं, म्हणजे जर आपलं एक पाकिट मारलं गेलं किंवा आपल्याकडे जर पैसे पडलं तर सगळे पैसे एका वेळी जाणार नाही. तीच सायकोलॉजी आपल्याला ट्रेडिंग मध्ये वापरायची आहे. सगळे पैसे एका ट्रेड मध्ये टाकायचं नाहीये. रिस्क अपेक्षेपेक्षा जास्त लॉस होईल इतका रिस्क घ्यायचं नाही आणि प्रॉफिट होईल या आशेनं आपण प्रत्येक वेळी ट्रेड करत असतो, परंतु लॉस प्रत्येक ट्रेड मध्ये लॉस होण्याची शक्यता ही कायमस्वरूपी असते. तुम्ही कितीही चांगला अनालिसिस केला, कितीही चांगल्या गोष्टी शिकला, मार्केट कंडिशन कितीही चांगल्या तुमच्या जरी असल्या तरी लॉस हा नेहमी तुम्हाला होणारच आहे, हे हे विचारात धरलंच पाहिजे. आणि मग कसं होतं की 2-3 ट्रेड आपले प्रॉफिट मध्ये गेली तर आपल्याला काय होतं की हा सेटअप माझा खूपच चांगला आहे आणि यामध्ये माझा प्रॉफिट व्हायला लागलाय आणि पाठीमागच्या ट्रेडमध्ये मी 10,000 रुपयाची रिस्क घेतलेलो आणि फक्त 20,000 रुपये मिळालो. मग आता मला जर माझा सेटअप जास्त चांगला काम करत असेल तर मी काय करतो की मागच्या ट्रेडमध्ये 2 लॉट घेतला तो आता 5 लॉट घेतो. 5 लॉट मध्ये माझा प्रॉफिट झाला तर 1,00,000 रुपयाचा होईल, बरोबर. लॉस झाला तर 50,000चा होईल, पण तो सेटअप चांगला असल्यामुळे लॉस होणार नाही, प्रॉफिटच होणार आहे, अशा आपण डोक्यात स्वतःला काय करतो विचार करायला चालू करतो आणि लॉट साईज वाढवतो. म्हणजे आपण रिस्क मॅनेजमेंट काय करतो विचारात घेत नाही, मनी मॅनेजमेंट विचारात घेत नाही आणि त्याच ट्रेडमध्ये आपला लॉस झाला तर 50% कॅपिटल आपलं निघून जातं आणि 50,000 रुपयाचा उदाहरणासाठी 50,000 रुपयाचा आपला लॉस होतो, कारण आपण पोझिशन मोठ्या तयार केलेल्या आहेत. काही वेळा असं होतं की पोझिशन्स आपण मोठ्या तयार केलेल्या आहेत आणि आपल्याला सवय आहे की 2,000, 3,000, 5,000चा लॉस बघायची, परंतु त्या मोठ्या पोझिशन केल्यामुळं लहान प्राइस मध्ये जरी लहान मुवमेंट झाली तर प्रॉफिट आणि लॉस मध्ये मोठी मुवमेंट दिसत असते आपल्याला. म्हणजे लॉस झाला तर 5,000, 10,000 असं व्हायला लागलं असं दिसतोय किंवा प्रॉफिट झाला तरी 5,000 आणि 10,000 व्हायला असं दिसत असतो आणि या मोठ्या पोझिशन्स केल्यामुळे आपण मग बेचैन होतो आणि योग्य पद्धतीनं प्लॅन प्रमाणे ट्रेडिंग न करता इमोशन प्रमाणे ट्रेडिंग करतो आणि प्रॉफिट
किंवा लॉस घेऊन जातो, किंवा अशा मोठ्या पोझिशन्स तयार केल्यामुळे मे बी एकदा दोनदा प्रॉफिट जरी झाला, बिगिनियर लक किंवा नशिबानं जरी असं फायदा झाला, तर ती सवय आपल्याला लागते आणि मग पुढच्या ट्रेडमध्ये आपण आणखीन जास्त कॅपिटल किंवा आणखीन जास्त मोठ्या रिस्क घेण्याचा आपण विचार करतो. कारण आपल्या डोक्यापुढे असतं की रिस्क नाही येणार, मला प्रॉफिटच होणार आहे, हा विचार आपल्या डोक्यात असतो. आणि आपण त्यामध्ये जर लॉस झाला तर खूप मोठा लॉस होतो आणि कॅपिटल आपलं काय होतं, संपून जातं. तर कोणत्याही ट्रेडमध्ये काम करत असताना रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट या गोष्टी पाळायच्या, नियमानुसारच ट्रेड करायचं. आणि ट्रेड करण्यापूर्वी, सेटअप करण्यापूर्वी मी कशा पद्धतीने काम करणार आहे, म्हणजे जो आपण म्हटलो सेटअप, तर त्या सेटअप माझा काय आहे, तर या गोष्टी आपण आपल्या डोळ्यापुढं लिखित स्वरूपाच्या पाहिजेत. आणि जोपर्यंत या गोष्टी आपल्याकडे लिहिलेल्या नसतील, तर तो पण आपण ट्रेड करू शकणार नाही. तर या गोष्टी आपल्याला काय करायचं, फॉलो करायचे आहेत. आणि नियमावली आपल्याकडे पाहिजेलच, की नियम, अटी. जसं आपण म्हणतो ना, कोणताही बिझनेस करायचा असेल तर प्रत्येक बिझनेस मध्ये कशा पद्धतीने काम करणार आहे, तर त्याचे काय होते, एक SOP तयार केली जाते, किंवा काही जण आपण त्याला कंट्रोल प्लॅन म्हणतो, प्रोसेस फ्लो चार्ट म्हणतो. म्हणजे माझ्या काम करण्याचा फ्लो कसा असणार आहे, त्याची एक प्रोसेस आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी, म्हणजे सकाळी आपण जर समजा मार्केटमधून काही वस्तू खरेदी करायची असते, तर त्याच्यात सुद्धा एक प्रोसेस असते, की आपण यादी तयार करणार. यादी तयार केल्यानंतर त्याच्यासाठी किती रुपयाचं होणार आहे, तर तितके आपण पैसे घेऊन जाणार. मार्केटमध्ये गेल्यावर त्या वस्तू घेतल्यानंतर चेकशीट त्याप्रमाणे त्या सर्व वस्तू घेतल्यानंतर टिक करत जाणार. आणि एकदा कन्फर्मेशन करणार, त्या वस्तू घरी घेऊन जाणार. हा झाला प्रोसेस फ्लो चार्ट झाला. त्याच पद्धतीने ऑप्शन मध्ये किंवा ट्रेडिंग करत असताना मी कशा पद्धतीने काम करणार आहे, स्टॉक शोधणार कसं, शोधलेले स्टॉक मध्ये कन्फर्मेशन कसं करणार, एंट्री कधी करणार, त्यामध्ये स्टॉप लॉस किती रुपयाचा ठेवलाय, ठेवलेला स्टॉप लॉस माझ्या रिस्क मॅनेजमेंट प्रमाणे आहे का, मनी मॅनेज प्रमाणे त्यामध्ये मी पोझिशन तयार केलेली आहे का, टार्गेट माझी किती रुपयाचं असणार आहे. या सर्व गोष्टी काय होत्यात, आपल्या नियमामध्ये बसतात. मग या नियम आणि अटी काय काय असणार आहेत, हे आपलं काय पाहिजे आहे, की कागदावरती कुठेतरी लिहिलेलं पाहिजे. आणि त्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यापुढे पाहिजेत, की आज आपल्याला अशा पद्धतीनं काम करायचं आहे. आपले काम करण्याचे नियम, आणि जो स्टॉक माझ्या या नियमाप्रमाणे दिसेल मला, तोच मला घेणार आहे. जर समजा एखाद्या स्टॉक मध्ये चांगली मुवमेंट येणार आहे, परंतु आपल्या सेटअप मध्ये तो बसला नाही, तर तो आपण घ्यायचा नाहीये. त्यामध्ये रिस्क जास्त अमाऊंटची यायला लागल्या, तर तो स्टॉक आपल्याला घ्यायचा नाही. असे नियम आपण स्वतःचे काय करायचं, तयार करायचे. आणखी महत्वाची गोष्ट, आता आपण ऑप्शन ट्रेडिंग करत असताना ऑप्शन चेनचा डाटा वगैरे या गोष्टी बघितलेल्या आहेत. तर कोणताही ट्रेड ज्यावेळी आपण करत असतो किंवा करायचा प्लॅन करत असतो, तर त्या प्लॅन मध्ये एक महत्वाची गोष्ट पाहिजे, की हा ट्रेड मी जो करायचा विचार करायला लागलोय, तर तो विचार मी फक्त कोणत्या माझ्या एखाद्या इमोशन्स, म्हणजे माझ्या बायसनेस असेल, किंवा मला फक्त मला वाटायला लागले आता वर जाईल, किंवा मला वाटायला लागले आता खाली जाईल आणि याच्यामध्ये पोझिशन करूया, असं वाटण्यावरती घ्यायचे नाही. इमोशन्स वरती ट्रेड करायचं नाही. तर त्या पाठीमाग लॉजिकल डाटा तुमच्या पाहिजे. एक प्राइस ऍक्शन, चार्ट पॅटर्न या सगळ्या गोष्टी झाल्याच, परंतु त्या स्टॉक मध्ये ओआय डाटा तुम्हाला काय सांगायला, सेंटिमेंट आपण म्हटलो, की निफ्टीचं सेंटिमेंट अनालिसिस, सेंटिमेंट काय सांगायला लागले, त्या स्टॉकचं सेंटिमेंट काय सांगाले. आणि जर निफ्टीचं सेंटिमेंट, स्टॉकचे सेंटिमेंट आणि तुमचा चार्ट पॅटर्न किंवा सपोर्ट रेजिस्टन्सचा जो टेक्निकल डाटा आहे तो, आणि या सर्व गोष्टी एका फ्लो मध्ये असेल, तरच तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे. ऑप्शन, पर्टिक्युलर ऑप्शन करत असताना काय होतं, की तो लिव्हरेज प्रोडक्ट आहे. त्यामध्ये प्रॉफिट झाला तर मोठ्या प्रमाणात होऊ शकतं, लॉस झाला तो सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. मग अशा वेळी आपण, मला काय वाटतं याला जास्त महत्व द्यायचं नाही, तर मला डाटा काय सांगायला लागलाय, चार्ट पॅटर्न सेटअप वगैरे सांगितलं, पण तो सपोर्ट रेजिस्टन्स कुठं आहे, त्याचा ओआय डाटा स्टॉकचा काय सांगायला लागलाय, आणि निफ्टीचा सेंटिमेंटचा डाटा, निफ्टीच्या ओआयचा डाटा काय सांगायला, हे सुद्धा आपल्याकडं पाहिजे आहे. आणि याचं
सुद्धा आपण अनालिसिस करताना किंवा ट्रेड करण्यापूर्वी या गोष्टी आपल्याला 100% बघायला पाहिजेत. आणखीन एक महत्वाची गोष्ट होती की आपल्या सगळ्या गोष्टी झाल्या, आपण ट्रेड घेतला आणि ट्रेड घेतल्यानंतर आपण प्लॅन केलेला आहे की 100 रुपयाला बाय करेन, 90 रुपयाला स्टॉप लॉस आहे आणि 120 रुपयाला माझा एक्झिट आहे किंवा टार्गेट आहे. परंतु ज्यावेळी तो 100चा 105 जातो आणि 110 जातो, परत 110 गेल्यानंतर आपल्याला प्रॉफिट आल्याला दिसायला चालू होते आणि 110 ला गेलेली प्राइस पुन्हा काय होते, 105 ला येते आणि झालेलं प्रॉफिट आपलं 50% कमी झालेलं आपल्याला दिसतं. मग आपण काय करतो की भीतीपोटी 105 रुपयालाच विकतो. मग काय झालं की आपण यावेळी रिस्क मॅनेजमेंट किंवा आपलं जे रिस्क टू रिवॉर्ड रेशो असतो, तो रिस्क टू रिवॉर्ड रेशो आपण फॉलो करत नाही. आणि जर समजा काही कारणास्तव तो आपण 100 रुपयाला घेतलेला ऑप्शन खाली 95-90 ला गेला, तर 90 ला गेल्या गेल्या आपण स्टॉप लॉस बाहेर देऊन बाहेर पडतो नियमाप्रमाणे. परंतु प्रॉफिट होत असताना आपल्याला होल्ड होत नाही आणि आपण मग अशा वेळी काय होतं की लॉस होत असेल तर 2000चा देणार, परंतु प्रॉफिट व्हायला लागलं तर 1000 रुपये किंवा 500 रुपये प्रॉफिट झालं तर लगेच बाहेर पडणार. मग या ठिकाणी आपला रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय होतो, बिघडतो. आपल्याला 1:2 पाहिजे, म्हणजे 1 रुपयाच्या लॉसच्या अगेन्स्ट मला 2 रुपयाचा प्रॉफिट पाहिजे. परंतु 1 रुपयाचा लॉस झाला तर मी द्यायला तयार आहे, परंतु प्रॉफिट व्हायला लागलं तर मी 50 पैसे किंवा 1 रुपयाचं प्रॉफिट घेऊन बाहेर पडणार. मग असं झालं तर आपण प्रॉफिटमध्ये कंटिन्यू जाऊ शकत नाही किंवा एखादा लॉस झाला तर आपलं झालेलं सगळं प्रॉफिट त्यामध्ये जाऊ शकतं. मग ट्रेड करत असताना रिस्क टू रिवॉर्ड नुसार आपण ट्रेडिंग केलं पाहिजे. प्रॉफिट तर प्रॉफिट, लॉस तर लॉस. 100 रुपयाचं प्रॉफिट झालं तर 50 रुपयाचा लॉस घ्यायचा. 50 रुपयाचा लॉस घेत असाल तर 100 रुपये 200 रुपयाचं प्रॉफिट मिळायची प्लॅन करायचं. पण 100 रुपयाचा लॉस करणार आहे आणि प्रॉफिट झालं तर 50 रुपयाचं घेऊन बाहेर पडायला लागलाय, असं झालं तर कंटिन्यू तुम्ही प्रॉफिटमध्ये राहू शकत नाही आणि जे प्रॉफिट मिळाले ते ब्रोकरेज आणि इतर गोष्टीमध्ये तुम्ही देऊन टाकणार आहे. तर हे काही ऑप्शन ट्रेडिंग करत असताना आपल्याला जे काही म्हणजे गोष्टी आहेत ह्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. काही आणखीन भरपूर गोष्टी आहेत ऑप्शन ट्रेडिंग करताना फॉलो करायसाठी, परंतु या म्हणजे सुरुवात करायला या बेसिक गोष्टी आहेत की त्या गोष्टी डोक्यात पाहिजे की अशा पद्धतीनं काम करायचं आहे. आणखीन मग तुम्ही त्या पद्धतीनं काम करायला चालू झाल्यावरती समजायला आणखीन लागणार आहे की ह्या सोडून आणखीन ठराविक गोष्टी आहेत त्या पण बघायला पाहिजे. म्हणजे एका वेळी असं सगळ्या गोष्टी सांगत गेलो तर मग काही करायचं आणि काही नाही या गोष्टीचा तुमच्यावरती जास्त कन्फ्युजन निर्माण होईल. त्यामुळे आता जेवढ्या गोष्टी सांगितल्या तेवढ्या सुरुवातीला फॉलो करायला सुरुवात करा आणि जसं जसं तुम्हाला आणखीन गोष्टीचा प्रॉब्लेम यायला चालू होणार आहेत आणि ज्यावेळी ते प्रॉब्लेम येतील तर त्यावेळी आपण आणखीन त्याबद्दल डिस्कस करू. काही शंका आहे का याच्याबद्दल? मुजुमदार सर, ओंकार सर, काही शंका आहे का? आजचा आपला क्लास इथं संपलेला आहे आणि ऑप्शनचा फाउंडेशनचा क्लास सुद्धा इथं आपला संपलेला आहे. आता यापुढे आपण काय करू, आठवड्यातनं शक्य होईल तर शनिवारी किंवा रविवारी आठवड्यातून एकदा एक क्वेश्चन आन्सरचा प्रयत्न करू की ज्यामुळे तुम्हाला ऑप्शनमध्ये काम करत असताना आणखीन काही शंका आल्या ॲडिशनल किंवा काही ठिकाणी माझी मदत लागली तर ती आपण त्या क्वेश्चन आन्सरमध्ये शनिवार किंवा रविवारी एक दिवस ठरवून चर्चा करायचा प्लॅन करू. शनिवारी ठरवायचं चालतंय. शनिवार बघूया त्या पद्धतीने. ओके, बर. दुसरी एक गोष्ट, मी आपल्या ग्रुपवरती मी एक पोझिशन केलेली टाकली होती, बघितली का कोणती? काल काय? काल मी ऑप्शन मध्ये एक पोझिशन तयार केलेली टाकली होती की ज्यामध्ये मी कॉल पण बाय चालू एक्सपायरीचे कॉल आणि पुट सेल केलेला आहे आणि 27 जूनच्या एक्सपायरीचे म्हणजे मंथली एक्सपायरीचे त्याच स्ट्राईक प्राइसचे कॉल आणि पुट बाय केलेले आहे. आणि हे करण्यापाठीमागे कारण काय आहे
हे मी सांगितलं होतं ग्रुपवरती. तर ते फक्त थोडक्यात तुम्हाला आणखीन एकदा सांगतो. म्हणजे आपल्याला म्हणजे कसं आहे, ज्या गोष्टी तुम्ही शिकलाय तर त्या इम्प्लिमेंट करता आल्या नसल्या तर शिकून फायदा नाही. बरोबर. तर इम्प्लिमेंट म्हणजे काय आहे की आता ह्या इलेक्शनच्या वातावरणामुळे काय झालं की जे ऑप्शनचे प्रीमियम्स आहेत, इंडिया विक्स कंटिन्यू हायर साईडला आहे. आता तो 24-25 ला ट्रेड करायला लागलाय आणि विक्स इम्प्लाइड व्होलॅटिलिटी सुद्धा वाढल्या. आणि जर मार्केटमध्ये इम्प्लाइड व्होलॅटिलिटी वाढली तर ऑप्शनचे प्रीमियम काय होतात, सुद्धा वाढतात. आणि जर ऑप्शनचे प्रीमियम जर वाढलेले असेल तर त्याचा परिणाम काय होतो की जी वस्तू तुम्हाला 100 रुपयाला मिळायला पाहिजे होती किंवा मिळत असते जर रेग्युलर वेळी, तर तीच वस्तू आज तुम्हाला 350 आणि 400 रुपयाला मिळायला लागली. आणि या मिळायच्या पाठीमागे कारण काय, इतक्या महाग होण्याच्या पाठीमागे काही इम्प्लाइड व्होलॅटिलिटी वाढलेली आहे. तर मला सांगा, आता हे जे मार्केटमध्ये इम्प्लाइड व्होलॅटिलिटी वाढल्या त्याचं कारण काय आहे की इलेक्शनचे रिझल्ट काय येतील याच्याबद्दल लोकांच्या मध्ये शंका आहेत. मग ही जी इम्प्लाइड व्होलॅटिलिटी वाढल्या तर ही इम्प्लाइड व्होलॅटिलिटी ज्यावेळी इलेक्शनचे रिझल्ट येतील तर त्यावेळी कमी होईल का आणखीन वाढेल? कमी होणार. कमी होणार. मग इम्प्लाइड व्होलॅटिलिटी कमी झाली तर ऑप्शनचे प्रीमियम कमी होणार का वाढणार? कमी होणार. कमी होणार. बरोबर. मग म्हणून तर हा मी एक पोझिशन तयार केली होती की ज्यामध्ये 22,000 चा पुट, 22,000चा पुट आणि 23,200चा कॉल हा मी काय केलता, सेल केलता करंट एक्सपायरीचा. म्हणजे आता इथं बघू शकता 6 जूनचा मी 22,000चा पुट आणि 6 जूनचा 23,200चा कॉल मी काय केलं, सेल केलेला आहे. आणि त्याला फक्त हेज करायला, म्हणजे काय हेज म्हणजे काय की मला प्रॉफिट कमी झालं चालेल परंतु अनलिमिटेड रिस्क नको. तर त्यामुळे मी काय केलं की 27 जूनचा म्हणजे मंथली एक्सपायरीचा त्याच स्ट्राईक प्राइसचा मी ऑप्शन काय केलता, बाय केलता. यामुळे काय झालं, माझा पेऑफ असा पडला झाला. जर मार्केट मला लॉस कधी चालू होणार आहे, 21,400च्या खाली मार्केट गेलं तर मला लॉस व्हायला चालू होणार आहे. म्हणजे आज प्राइस कितीवरती आहे, 22,500, 22,500लाच आहे ना प्राइस, 22,550 ला आहे. आणि 6 तारखेपर्यंत प्राइस 21,400, म्हणजे 1,000 रुपयाची मुवमेंट जर वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला झाली, वर किंवा खाली झाली, तर माझा लॉस व्हायला चालू होणार आहे. मग मला सांगा, येत्या या निवडणुकीच्या इलेक्शन मध्ये इतका मोठा मुवमेंट होऊ शकतो का? होऊ पण शकतो, नाही असं नाही, परंतु तो झाला तर त्यासाठी आपण काही पोझिशन्स कमी किंवा जास्त पण करू शकणार आहे. परंतु मला असं वाटलं की या आठवड्यामध्ये मार्केट जे आहे तर ते 22,000 खाली पडलं तर 22,000च्या खाली जाणार नाही असं मला वाटतंय. मला काय वाटते, मार्केट जर खाली पडलं तर 22,000च्या खाली जाणार नाही आणि वर गेलं तर 22,300च्या वरती जाणार नाही, सॉरी 23,300च्या वरती जाणार नाही, असं माझं मत आहे. आणि म्हणून मी हे काय केलंय, मग आता माझा प्रयोग आहे, मार्केट हाय तिथं जरी राहिलं तरी पण मला 7,500 रुपयाचा प्रॉफिट होणार आहे. आणि मार्केट जर 23,200ला गेलं तर माझा 10,000चं प्रॉफिट होणार आहे. आणि किंवा मार्केट जर 22,000ला जरी क्लोज झालं तरी पण मला 8,700चं प्रॉफिट होणार आहे. मग अशा पद्धतीचं मी हे केलंय. आता या ठिकाणी मी काय केलोय, मी फक्त जो आयव्ही वाढलेला आहे तो आयव्ही कमी कधी होणार आहे, या पुढील 4 तारखेला तर होईल, नाही तर 5 तारखेला होईल. आणि मी 6 जून पर्यंत मला अपेक्षा आहे की ती आयव्ही कमी झाल्यामुळं यामध्ये मला प्रॉफिट व्हायला चालू होणार आहे. मी काय केलंय, मी ग्रीक्स मध्ये जाऊन बघितलं तर वेगा जो जास्त आहे, सॉरी जो आयव्ही जे जास्त आहे, म्हणजे इथं 44. आता इथं बघा जूनच्या, हा होय का, आता काय मी त्याला जास्त काही करू शकत नाही. अनेकदा परत सांगतो बघा, जूनचा जो ऑप्शन आहे तर त्याचा आयव्ही 23 आहे आणि 6 जून म्हणजे मंथली जी एक्सपायरीचा ऑप्शन आहे तो 23-24 आहे त्याचा आयव्ही, आणि करंट एक्सपायरीचा आयव्ही 40-44 आहे.
मग ज्यावेळी हा 40-44चा आयव्ही कमी होऊन 25-30 होईल, तर त्यावेळी या ऑप्शनची जी प्राइस आहे 172 आणि 176 ती कमी होऊन 50 रुपये येईल असं मला अपेक्षित आहे. आणि याच्यामध्ये तितक्या प्रमाणात कमी होणार नाही. मंथली एक्सपायरी मध्ये तितक्या जास्त प्रमाणात ऑप्शनचे प्राइस कमी होणार नाहीयेत, कारण ऑलरेडी ते कमीच आहेत या ठिकाणी. म्हणून मी हा पोझिशन गेला आणि यामध्ये माझा डेल्टा फक्त 0.1 आहे आणि थिटा पण त्याची काम करायला लागलाय. म्हणून मला जास्त शक्यता असे वाटते की या पोझिशन मध्ये मला प्रॉफिट होण्याची 10,000 आहे. म्हणजे मी या पोझिशन मध्ये मला 6,000 जरी प्रॉफिट झालं या 6 तारखेपर्यंत, तरी सुद्धा मी याच्यामधून एक्झिट करणार. 6,000 जरी प्रॉफिट झालं तरी सुद्धा मी याच्यामधून एक्झिट करणार. फक्त काय की प्रॉफिट होण्याची शक्यता जास्त काय, आयव्ही जास्त आहे. 2-3 दिवसामध्ये इव्हेंट झाला, इव्हेंट झाल्या झाल्या आयव्ही कमी होणार आहे आणि आयव्ही कमी झाला तर त्याचा मला फायदा होईल. मग मी आता ही जी पोझिशन तयार केली ही नॉन डायरेक्शनल आहे. मार्केट कुठेही गेलं किंवा सेंटरला जरी राहिले तर मला प्रॉफिट होणार आहे. आणि मार्केटचे आता रिझल्टचे इलेक्शनचे रिझल्ट काय येणार आहेत हे बघून मग यामधील मी एखादा कॉल कॅरी फॉरवर्ड करू शकतो किंवा एखादा पुट सुद्धा कॅरी फॉरवर्ड करू शकतो. आणि मग त्यानुसार मग माझा पुढच्या ऑप्शन मधील ट्रेडिंगचा प्लॅन मी ठरवणार. मग आता तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचं मार्केट कंडिशन्स काय आहेत, त्यामध्ये ग्रिड्स काय बोलायला लागलेत, चार्ट पॅटर्न तुमचा काय सांगायला लागलाय, यानुसार एक रेंज काढू शकतो का, काढलेल्या रेंज प्रमाणे कुठं बाय करायचा कुठं सेल करायचा या पोझिशन्स तुम्हाला ठरवता आल्या पाहिजेत. आणि यासाठीच मी हे तुम्हाला सांगायला लागलोय. हा जो स्प्रेड आहे ना, हा ते फक्त 26,493 रुपयामध्ये आपल्याला करता येते. हो आहे. आता हा मी 26,000 रुपये मध्ये केला, मी केलेला आहे. अच्छा, माझ्याकडे 26,000 बॅलन्स जर असला हा तर एक ऍट ए टाइम टाकायचं नाही. हा आता यामध्ये तुम्हाला काय करावं लागते की पहिला बाईंगची पोझिशन करावी लागते. पहिला पोझिशन तयार करताना बाईंगची करायची दोन्ही बाजूची आणि मग त्यानंतर सेलिंगची पोझिशन ऍड करावी लागते. डायरेक्ट जर सेल पोझिशन करायची झाली तर काय होते, तुमचं प्रीमियम जास्त मागते. आता माझ्याकडे तर म्हणजे इतका प्रीमियम फंड होता, मी पहिला दोन्ही सेलचे पोझिशन केला कारण माझ्याकडे तितका फंड अवेलेबल होता. आणि सेलचे पोझिशन केल्यानंतर मी हेजिंग साठी हा बाय केला. जर समजा आपल्याकडे 30,000 रुपये तर तुमचा सेलची ऑर्डर एक्झिक्यूटच होत नाही फंड नसली तर. होत नाही. परंतु तुम्ही 2 बाईंगची ऑर्डर केला आणि बाईंग तुमच्याकडे घेऊन ठेवला तर आणि नंतर तुम्ही सेलिंगची ऑर्डर टाकला तर मग आरामात तुमचा 30,000 जरी असेल तर तुमचा हा पोझिशन होऊन जाते. आणि मार्केट रेट मध्ये टाकायला पाहिजे का असं कमी जास्त करता येईल? नाही, तुम्ही तिथं तुम्ही ज्या मार्केटमध्ये टाका किंवा लिमिट ऑर्डर टाका, तुम्हाला काय अपेक्षित येते त्या पद्धतीने लिमिट ऑर्डर पण तुम्ही टाकू शकता. पहिले बायची ऑर्डर करायला पाहिजे नंतर सेलची ऑर्डर. पहिला बायची करायला पाहिजे नंतर सेलची ऑर्डर करायला पाहिजे. आणि 25,000 रुपये मध्ये तुम्ही केलाय 10,000 रुपये लॉस झाला तर 27% लॉस होणार आहे, प्रॉफिट झाला तर 40% प्रॉफिट होणार आहे. मग जर समजा माझ्याकडे जे अमाऊंट आहे मी 25% आहे, 1,00,000 रुपये वरती 1,00,000 रुपये वरती 7% रिस्क घ्यावी आणि 1,00,000 रुपये वरती 10% प्रॉफिटचा प्लॅन करायला लागलो उदाहरणासाठी, बरोबर. आणि या प्रॉफिट मध्ये जायची शक्यता माझी इथं 78% आहे, बरोबर. मग मग हा माझ्यासाठी चांगला स्कोप आहे. आणि हा म्हणजे काय प्रत्येक वेळी अशा पद्धतीनं होणार आहे असं नाहीये. ही कंडिशन घडली कारण आयव्ही जास्त असल्यामुळे अशी कंडिशन घडल्या. आयव्ही कमी असेल आणि कमी आयव्ही मध्ये तुम्ही अशा पद्धतीचं याच स्ट्राईक प्राइस वरती जरी काम केला, ट्रेड करायचा प्लॅन केला, स्प्रेड तयार केला तर इतका प्रॉफिट नाही दिसणार. तर ते 3,000 आणि 4,000च दिसणार आहे त्यावेळी प्रॉफिट पण आणि